पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. बा आम्ही कसाही भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याचं काय बापात जात. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुझं? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या. 2-3 मिनिटात आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकले पाहिजे यांच्यावर. कुणीकडं थोबाड कुणीकडं कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय का, सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारित अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारित आहे. मग तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच ना. आता असाल रे विनोद्या करा प्रेम. फक्त पोरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो. जाऊ द्या, सणासुदीचे दिवस मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पारशी एवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनं. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनं फक्त मला एक उत्तर द्या. आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्यायचा. जा पळून आज जा कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे. जा आज जा. पण एक वाक्य सांगू पूर्ण, जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन मला तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान करायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही? पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो, कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ. डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती पोरीनं तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालतं झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसले तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी. एखादा म्हातारा त्यांना बोलला, सण करा, चांगले टाळकरी व्हा. पकवान शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवल्यावरून उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चालू ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा. क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक. नाही जमत गाडी. काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासात लिहितो फक्त कॉलेजच्या बसल्या संडासात लिहितो. अमकी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच औलाद आहे. काय व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल. नाहीच महाराष्ट्र केसरी झाले, पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा. नापास झाल्याला फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 याला ना 5 याला नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे.
दरवाजा उघडायला माणूस आहे, तालुका तुझ्या ताब्यात आहे, तहसीलदार आहे तू, सिक्युरिटी आहे तुला, बंगला आहे, जेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यासकारी करीत नाही. तुझा अभ्यासावर दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जगल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी ती गजन म्हणत होते. तू चौथा आहे, तिने व्हावा कोण झोपांच. अरे पुरीसाठी मरतो का शेंबड्या? भंगरी शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. तर मग खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. SP झाले, PS. अरे पोरगी SP आहे, पोरगी SP. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी SP आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही तो. विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. तुमच्या ताब्यात येतात सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली? कार्यकर्ते लोक, पुढारी लोक नीट ऐका, शिकलेले शिक्षक लोक, कॉलेजचे पोरं नीट ऐका. पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे. कोणाची? पुरीची. का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. 1 मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा. 1 मिनिट असा ताण द्या डोक्याला. जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो? बोला. 10वीची शाळा उशिरा सुटली ना, तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना अजून. तासाला गेली ना मुलगी, काय येईना अजून. माझी मुलगी मोठी झाली हो, मला चिंता आहे हो. हे कोणाच्या डोक्यात आहे? बाबा. आणि तो बाप येणं कोण ठरवला? आरोपी. आता हे तरुण पोर आहेत. बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे. आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे. तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण, दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे जातीचा साज जर उशिरा सुटला ना, आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार. सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही. सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची. आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा? कोणता ठेवेल? त्या पोराला वर्गात किंमत आहे ना, तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत. त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये. त्याला कुठेतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसले हो. त्या मुलाचं अंतःकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय मत आहे तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलता का?
4 मित्र हसायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनं, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही हे, आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोटवर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे, ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यात जाऊन जातीन गावंड्याच्या हाताखाली इटरायला जायचं तुला प्रेम करते. बंगल्यातून गेली ना उस्तोड आहे, गाडी चालली, दिल दिया है ईट भी देंगी. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासितात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. पुरीनो तुमच्यावर इतके चांगले दिवस येणारे, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणारी. मुलगा दे, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग. आणि तरुण पोरण सांगतो पोरण, हे प्रेम बीम ह्याच्या गोष्टी आहे ना, ह्या सक्सेस नाहीत, सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे ते, चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. आपल्यावर प्रेम करायला येईल का एक तांब्या? हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा, हा तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने सोडायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची, तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची, 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबडा बोलत होता, तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता, आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा पाण्यासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, गुडघे, आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पोरीनं घरात घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सगळा पोरीनं तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे. पोरीनं पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवणार. पोरीनं तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पुरीनो, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लई बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं, पण पूर्वी महिला मंडळ खरं सांगा, त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चालला ना तो श्रीमंतच. शर्ट फाटल्याचं बापाला काहीच वाटत नाही. पूर्ण बापाला चप्पल तुटल्याचं, बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगळलाय चुरगळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी, बापाला कशाच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला, फक्त त्यालाही ना पोरीनो मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा आणि पोरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे, त्याचं तोच नाही. सायकल फाडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही.
काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गवऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे.